भाजप आमदार प्रसाद लाड आपल्या सोबत आहेत। लाड साहेब, रत्नागिरी सिंधुदुर्गची जो तिढा होता अनेक दिवसापासून दावे प्रतिदावे केले जात होते, अखेर तिढा सुटलेला आहे। नारायण राणे जे आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार। मी प्रथमतः TV9च्या माध्यमातून माननीय नारायण राणे साहेबांचं मनापूर्वक अभिनंदन करतो। त्यांना तिकीट जाहीर केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणे मला खात्री आहे की राणे साहेबांच्या रूपाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात एक खंबीर नेतृत्व हे केंद्रात जाईल आणि केंद्रामध्ये माननीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी प्रचंड मताने म्हणजे 2.5-3 लाखाहून जास्त मताने ते विनायक राऊतांचा पराभव करतील याची मला खात्री आहे। ज्या पद्धतीनं माजी मंत्री नवले म्हणतात की मुख्यमंत्र्यांचा अभिमन्यू केला जातोय, ज्या जागा वाटपामध्ये मुख्यमंत्र्यांना कुठेतरी चक्रव्यूहात अडकवलं गेलं, मला वाटतं की त्यांचा गोड गैरसमज आहे आणि अशा प्रकारे नवलेंनी वक्तव्य करावं हे देखील त्यांच्यासारख्या नेतृत्वाला चांगलं दिसत नाही। ज्यांचं स्वतःचं राजकारण त्यांच्या जिल्ह्यापुरतं पण राहिलेलं नाही, त्यांनी भारतीय जनता पार्टीसारख्या राष्ट्रीय पक्षावरती टीका करावी हे मला जरासं त्यांना सांगावंसं वाटतं की हे खेदजनक आहे। माननीय मुख्यमंत्री आमचे राज्याचे नेते आहेत, महायुतीचे नेते आहेत आणि महायुती असेल भाजपा असेल हे सर्वच त्यांचा मान सन्मान ठेवतात। त्यामुळे त्यांनी जर स्वतः मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा केली तर मुख्यमंत्री त्यांना समज देखील देतील आणि सत्यता देखील सांगतील। उद्धव ठाकरेंचे मेव्हणे पाटणकर ची संपूर्ण प्रकरण सुरू होतं, त्यामधले नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यावरती आयकर विभागाने कारवाई केलेली आहे, त्याबद्दल काय सांगा? नंदकिशोर चतुर्वेदी मला वाटतं फरार आहेत। ज्या पद्धतीमध्ये त्यांच्यावरती आयकरच्या किंवा ईडीच्या ज्या धाडी झाल्या होत्या त्यामुळे प्रचंड बेनामी संपत्ती त्यांच्याकडे आहे किंवा मिळाली होती अशा प्रकारची माहिती होती। जर अशा प्रकारची कुठली कारवाई झाली असेल तर ती निश्चितपणे कायद्याच्या चौकटीत आणि कोर्टाशी परवानगी घेऊनच निश्चितपणे झाली असेल आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला भ्रष्टाचारी प्रवृत्तीला ठेचण्याचं काम माननीय मोदीजींच्या नेतृत्वात होतं आहे। मला वाटतं की झालं असेल तर योग्यच झालेलं आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनेक कट जे आहेत रचले जात होते आणि त्या काळात देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आतमध्ये टाकण्याचा कट जो आहे तो रचला जात होता असं चंद्रकांत पाटील म्हटले। मी देखील 3 दिवसापूर्वी पेणमध्ये हे भाष्य केलं होतं। ज्या वेळेला उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि शरद पवार साहेब त्या सर्व सरकारचे सर्वेसर्वा होते, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब झाले, गिरीश महाजनजी झाले, प्रवीण दरेकरजी झाले, मी स्वतः झालो, अशा कित्येक लोकांना जेलमध्ये घालण्याचा कट हा उद्धव ठाकरेंनी रचला होता आणि त्या बाबतीत ते पुढे देखील जात होते। त्यामुळे जे दादांनी म्हटलं त्याच्यामध्ये 100% सत्यता आहे। त्यांनी असंही म्हटलं की मनात नसताना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री मानावं लागतं। नाही, असं नाही आहे। माझं म्हणणं आहे की महायुतीमध्ये महायुतीचा निर्णय हा माननीय सर्वोच्च नेते आमचे अमितभाई शाह आणि पंतप्रधानांनी केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कॅडर बेस्ड पार्टी असल्यामुळे महायुतीचा जो निर्णय झाला आहे, भारतीय जनता पार्टीचा जो निर्णय झाला तो आम्हाला सर्वांना मान्य आहे आणि माननीय एकनाथरावजी शिंदे आमच्या महायुतीचे नेते आहेत, माननीय देवेंद्रजी देखील आमचे नेते आहेत, अजितदादा देखील नेते आहेत। त्यामुळे हा सर्वतोपरी सर्वांच्या विचारविनिमय करून केलेला निर्णय ज्याचा आम्ही स्वागत करतो। उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी म्हटलं आहे की भैया सामंत यांनी माघार घेतलेली आहे, मोठं मन दाखवलं आहे। निश्चितपणे भैया सामंतांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। महायुतीचा समन्वयक म्हणून त्यांची जी भूमिका होती ती अतिशय युतीच्या दृष्टीने पोषक अशी भूमिका त्यांनी घेतली। निश्चितपणे माननीय राणेसाहेबांच्या मागे ते खंबीरपणे उभे राहतील आणि भैयांची ताकद, उदयजींची ताकद, भारतीय जनता पार्टीची ताकद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महायुती, दीपक केसरकरजी, निकमजी ह्या सर्वांच्या ताकदीने 2.5-3 लाखाहून अधिक मतांनी माननीय राणेसाहेब निवडून येतील आणि दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मंत्री होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। साहजिकच आहे, प्रसाद लाड आपल्यासोबत होते, त्यांनी म्हटलं आहे की नारायण राणे यांचा विजय जो आहे तो निश्चित असणार आहे आणि भैया सामंत यांनी जी माघार घेतली त्यांचं सुद्धा अभिनंदन असं त्यांनी म्हटलं आहे। कॅमेरामन रोहनसोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई।